चला पंच सामना सुरू करा. चला सामन्याला सुरुवात होते. सलामीचे फलंदाज अमरकांत जांभवडेकर आणि अभिजित अंगणे. 30 चेंडूंचा खेळ आहे. कोणा ए संचित चैतन्य तिकडे खेळायचं नाही आता अजिबात. चला बाउंड्रीचा दाबो घ्या. सगळे लांब लांब राहा. ए सगळे तिकडचे उठा. हा सार्थक त्यांच्या आड्यात जा. थोडे तिकडे जावा. पाठीमागे थोडे जण जावा. स्टंपच्या मागे जावा. स्टंपच्या मागे. संचित स्वरूप चैतन्य चला पटपट सगळे एकत्र राहू नका आणि खेळायचं ना अजिबात आता तिकडे. चला सामन्याला सुरुवात. पहिला वेळेला छटक घेऊन सोहेल शेख मॅन फ्रॉम कुडाळ. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे अभिजितचा, परंतु तू अयशस्वी राहतोय. अंतिम सामना आहे, नक्कीच रंगतदार होईल. आता मात्र सोळा प्रकारचा चेंडू होता. पंच मात्र राजमुंद दोन्ही आजमले थांबवून स्वर चेंडूची घोषणा करतात. धावसंख्या 1 नंबर धावसंख्या दिली ती संघाचं खातं खोलतंय 1 धाव. पुन्हा एकदा सोहेल गोलंदाजी मार्कवर. सुंदर फटका आणि सुंदर फटका मारतोय आणि 1 धाव मिळते. एका धावनी संघाची धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या दिली ती 2 धावा. धावसंख्या झाली ती 2 धावा. पुन्हा एकदा सोहेल गोलंदाजीसाठी तयार. सोहेल आणि अभिजित कोण. पुन्हा एकदा सोहेल. मोठा फटका मानजनाचा चेंडू मात्र हवेत जातोय. चेंडू जातोय घोषित क्षेत्रात आता एका धावेसाठी. धन्यवाद ऋषिकेश हरीश कल्याणकर. प्रथमेश पते आइये जरा 2 मिनिटा आणलं सगळ्या रे. ये आखू टप्प्याचा चेंडू हवेत. मोठा मासा जवळ सापडतोय आणि अति महत्वाच्या सामन्यामध्ये नाखुश करतोय. निराशजनक कामगिरी करून अमरकांत जांभवडेकर भ्रमनिराश करतोय आणि गडी बाद होतोय. 2 या धावसंख्येवर बसलेला, माफ करा 3 या धावसंख्येवर बसलेला पहिला वैला हादरा आवडेगाव संघाला. सेमीफायनल मॅचचा सामनावीराचा पुरस्कार घेणारा रणजित तिळवे नक्कीच हल्लीच्या हंगामामध्ये भरपूर जास्त फॉर्म मध्ये आलाय. नक्कीच अमरकांत जरी बाद झालाय तर नक्कीच तू तुझ्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन या मैदानावरती फटाक्यांची जशी षटकरांची आतषबाजी करशील यात काही शंका नाही. 3 धावसंख्येवर बसलेला पहिला हादरा. रिव्हर्सचा फटका. चेंडू हवेत. काहीही गरज नव्हती आणि नक्कीच थोड्याच वेळामध्ये फटाक्यांची आतषबाजी होईल या मैदानात. नक्कीच ज्या प्रकारे खेळ व्हायला पाहिजे, अजून
भरपूर षटक शिल्लक आहेत. पहिल्या चेंडू पासून तुम्ही मारायचा प्रयत्न करताय परंतु तो प्रयत्न सफल होत नाहीये आणि दुसरा हादरा बसतोय 3 या धावसंख्येवर. सोहेल मागच्या मॅचचा सामनावीर घेतलेला सोहेल आता मात्र षटकात 2 गडी बाद करतोय. नवीन फलंदाज आलाय शुभम सावंत. हॅट्रिकची संधी बॅटची कट लागून चेंडू जातोय घोषित क्षेत्राच्या बाजूने गेला नाहीये आणि घोषित क्षेत्रात 1 धाव. षटक संपल्याची घोषणा करतायत पंच. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 2 गडी बाद 4 धावा. काहीसे नाजूक अशी अवस्था. पॉवर प्लेचं षटक होतं त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाहीये. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 2 गडी बाद 4 धावा. रोहन कुंभार पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय. सलामीचा अभिजित आंगणे प्रयत्न करतोय. नक्कीच फटाक्यांची आतषबाजी सुरुवात झालेली आहे. महाअंतिम सामना आहे. एका षटकाच्या समुद्र धावसंख्या झाली ती 4 धावा. रोहन पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं संघाचा दुसरं षटक घेऊन पंतांच्या डावीकडून खुल्या प्रकारचा चेंडू हेलिकॉप्टर शॉट पडण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक शाहीद काहीसा नैसर्गिक अर्जामुळे चेंडू मात्र इकडे तिकडे जातोय परंतु चेंडू सापडतोय आणि 2 धावा घेतोय. प्रथमेशचा चांगलं बॅकअप म्हणावं लागेल. 2 धावांची संख्येत धावसंख्येत वाढ. धावा झाले त्या 2 गडी बाद 6 धावा. अजूनही रुपेश सावंत कडे नजर असेल सर्व प्रेक्षकांची कारण स्वस्तामध्ये परतल्यानंतर अमरकांत आणि रणजित काहीसे नाखुश केलंय प्रेक्षकांना. अभि फलंदाजीसाठी तयार. फुलटॉस चेंडू होता. अभिला मात्र पुरेपूर फायदा घेता आला नाहीये. अनवर चेंडूच्या खाली आणि 1 धाव घेण्यात यश. 7 धावा. लोअर फुलटॉस चेंडू होता परंतु 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय. मैदानाच्या चारी बाजूला क्रीडा रसिकांनी भरगच्च भरून गेलं हे मैदान आणि निर्धाव चेंडू. चांगला चेंडू होता. खरोखर सुंदर चेंडू टाकतोय रोहन. पुन्हा एकदा शुभम गोलंदाजीसाठी तयार. आता मात्र पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव काढून कसंही करून अभिजितला स्ट्राईक द्यायची इच्छा होती परंतु ती शुभम मात्र काही समजत नाहीये. अंतिम सामना आहे. नक्कीच रोमांचक होणार कारण आंबेगाव संघामध्ये राजा सावंत सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला दिसतोय. तसेच अमरकांत देखील फलंदाजीमध्ये नाखुश केलं. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तो प्रयत्नच राहिला आणि वारंवार 3रा चेंडू निर्धाव. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये शुभम मात्र काहीसा अजूनही प्रयत्न करतोय. शेवटचा चेंडू. आता मात्र शेवटच्या चेंडूवरती 1 धाव काढण्याचा प्रयत्न होता. षटक संपताय. सुंदर गोलंदाजी. जर का रोहनची गोलंदाजी आवडली असेल तर कृपया जोरदार टाळ्या होऊ दे. सुंदर गोलंदाजी केली. एका षटकात फक्त 3 धावा दिल्यात. धन्यवाद डीजे. सुंदर असं गुणलेखन करतायत विघ्नेश मिराशी. त्यांचे देखील हार्दिक आभार. अचूक गुणलेखन आम्हाला इथे सांगतायत. तसेच प्रथमच
युट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह दाखवतोय tenniscricket.in च्या माध्यमातून. 2 षटकांच्या समतेने धावसंख्या झाली ती 2 गडी बाद. किती 7 धावा. अनवर शेख नवीन गोलंदाज झालाय. अनवर सामना करेल तो सलामीचा फलंदाज अभिजित आंगणे. अभिला मात्र चेंडू समजत नाहीये. उसळता चेंडू आहे. नक्कीच प्रयत्न करतायत मारायचा परंतु गोलंदाजी एवढी चांगली चालली आहे. एक चेंडू झालेला आहे. 7 धावा झाल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र सुरेख फटका कव्हरच्या दिशेने मारलाय. शाहिद चेंडूच्या मागे आहे. चेंडू जातो सीमारेषेच्या बाजूने आणि हा चौकार. धन्यवाद डीजे राज. धावा झाल्या त्या 11. जर का 30 चेंडू मध्ये 45 ते 50 जरी धावा आल्या नक्कीच आवडेगाव संघ. आता मात्र मोठा फटका. अभिजित ऑन फायर. कडक षटकार. जरी स्वस्तामध्ये परतला तरीही मी संपूर्ण जबाबदारी माझ्या खांद्यावरती घेऊन नक्कीच मी माझ्या गावासाठी लढेन हीच भूमिका घेऊन अभिजित चांगली फलंदाजी करतोय. आता बघा सुरेख फटका. सुंदर फटका. शाहिद चेंडूच्या खाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा. काय ताळमेळ बघा दोन्ही खेळाडूंचा. सुरेख फलंदाजी होते कारण या अगोदरच्या षटकामध्ये 4 चेंडू निर्धाव गेल्यानंतर अभिने मात्र पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकता जो मगाशी फटका मारला ना त्यांनी खरोखर डोळ्यांचा पारणा फेडणारा असा फटका होता. अभिच्या बॅट मधून निघतो हा षटकार. पुन्हा एकदा. आता मात्र पुन्हा एकदा ऑफसाईडला मारलेला फटका प्रथमेशच्या डोक्यावरून जातोय. पुन्हा एकदा शाही चेंडूच्या खाली आहे. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न असेल काही गरज नाहीये तरी पण आता मात्र काहीसा ताळमेळ चुकतोय. जरा कॉलिंग होत नाहीये. कॉलिंग होत नसेल तर तुम्ही व्हॉट्सअप कॉलिंग करा पण कॉलिंग करा. आता विकेट महत्वाचा आहे. तुमच्या खेम्यामध्ये फक्त रुपेश सावंत एका खेळाडू बाकी आहे. धावा झाल्या त्या 20. शेवटचा चेंडू असेल. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. 40 ते 45 धावा सेकंड इनिंग मध्ये नक्कीच यांना अवघड ठरू शकतात कारण आवडेगाव संघामध्ये गोलंदाजी तेवढी तोडीस आहे. शेवटचा चेंडू 20 धावा. आता मात्र सुरेख फटका शुभमच्या बॅट मधून. चेंडू हवेत आणि गडी बाद. जरी धावा आल्या तर नक्कीच कुडा संघाला हे अवघड होऊ शकतं. त्यामुळे नक्कीच प्रयत्न असतील की मोठ्या धावसंख्येपर्यंत आगेकूच करण्याची. कृपया पंच सामना सुरू करा. पंच कृपया विनंती असेल. अंधार होत आहे. अंतिम सामना आहे. विनंती असेल. युट्यूब लाईव्ह देखील आपल्याकडे चालू आहे. सोहेल. आता मात्र सुरेख फटका. फुलटॉस प्रकारचा चेंडू होता परंतु त्याचा मात्र फायदा घेतोय. 21 धावा झाल्यात. आता मात्र पूर्णपणे अभिजित आंगणे ऑन फायर.
मगाशी त्यांचे वडील इथे पॅव्हलियन कक्षामध्ये येऊन सामना पाहत होते. नक्कीच आता त्यांचे वडील हा सामना पाहताना नक्कीच खुश होतील. 11 चेंडू शिल्लक असतील. धावा झाल्या त्या 21 धावा. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता अभियाचा. रुपेश मात्र नक्कीच काहीसं कानमंत्र देईन, कारण रुपेश देखील मोठे फटकेबाजी करू शकतो. पुढील चेंडू सुहेल्याचा. अकुटपचा चेंडू होता. चेंडू हवेत. आता मात्र शाहिद कोणतीही चूक करणार नाही, कारण ऑलरेडी चुका भरपूर झाल्या होत्या. आता मात्र चुकीची दुरुस्ती करतायत आणि गडी बाद मात्र होतोय. चौथा हादरा. शेवटचे मला वाटतं 3 चेंडू शिल्लक असतील. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. महापुरुष क्रिकेट संघ कडावला आयोजित भगवा चषक 2026 अंतिम टप्प्यापर्यंत खेळ आलेला आहे. शेवटचे 9 चेंडू शिल्लक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न वारंवार होतोय, तरी पण यश काही मिळत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावते 21 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा सोहेल. आता मात्र मोठा फटका निरंजनच्या बॅट मधून येतो. चेंडू हवेत आणि मात्र गडी बाद. हॅलो. बघा बक्षिसांचा वर्षा होतोय, लक्ष द्यायचंय. रुपेश सावंत प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बक्षिसांचा वर्षा होणार. टोपी डिसोजा. माफ करा, टॉपी भुतले यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे रुपेश सावंत साठी. मला वाटतं षटक संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या किती आले? 21 धावा. 24 जे कृपया मंडळाचे कार्यकर्ते कृपया बाउंड्रीच्या बाहेर थांबायचं आहे. विनंती असेल आपल्याला मंडळाचे कार्यकर्ते. आणि शेवटचा षटक 6 चेंडू रुपेश सावंत. बक्षिसांचा वर्षाव. सगळ्यात विचार करता धावसंख्या महत्वाची आहे. 21 धावा झाल्यात. 40 धावा अंतिम सामन्यात भरपूर होतील नक्कीच. अनिल पालंडे. फुलटॉस प्रकारचा फंड चेंडू होता. लोअर फुलटॉस. दुसऱ्या धावाची संधी नक्कीच असेल. प्रयत्न असेल खरा थ्रो. आणि बघूया 2 धावा अडवलं. 2 धावांनी संघाची धाव सांगितली 23 धावा. चेतन मोरजकर. मला वाटतं खाली जात हे 23 धावा झाल्या. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. प्रत्येक षटकारासाठी टोपी भुतेलो 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच तुम्ही प्रयत्न करा.
आणि हा देखील आखूड टप्प्यात चेंडू चेंडू जातो घोषित क्षेत्राच्या बाजूने आणि गेलो आत गेलो. एक धाव एक धाव. किती झाले? 24 धावा. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अमेय मांजरेकर चांगल्या प्रकारे बाउंड्रीच्या बाहेर काम करतायत. युट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय. सर्वत्र सिंधुदुर्ग जिल्हाभर या सर्व खेळाडूंचं कौतुक होतंय. त्याच प्रकारे या स्पर्धेचं नियोजनाबद्दल देखील कौतुक होतंय. या छोट्याशा गावामध्ये देखील आपण हे चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपण पाहतोय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. रुपेश सावंत अजूनही संधी आहे. वारंवार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न देखील करतोय परंतु त्याला काहीसा जम बसत नाहीये. वरून मात्र सुंदर यशरक्षण करून गडी मात्र सिद्धेश बाद झालाय. क्रिकेटचा महासंग्राम आणि अंतिम सामना आपण पाहतोय या मोरजकर मैदानावरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. रुपेश अजूनही तू शांत दिसतोय. नक्कीच तुझे 2 फटके महत्वाचे ठरू शकतात. आणि पुन्हा एकदा लेग साइडला फटका मारतो. एक धाव पूर्ण केलं. दुसऱ्या प्रयत्न असेल क्षेत्ररक्षक. पाहूया 2 धावा मिळत आहेत. संघाच्या धावसंख्येत 2 ने वाढ. धावा झाल्या त्या 27 धावा. 2 मोठे फटके 40 धावांपर्यंत मजल मारू शकतो आवळेगाव संघ. महापुरुष मंडळाची छोटी कार्यकर्ती यशिता मोरुसकर इथे आलेली आहे. तिचं आम्ही स्वागत करतोय. शेवटचे 2 चेंडू अनिल पालंडे. आता मात्र पुन्हा सुरेख चेंडू. लाईन अँड लेंथ कशी असावी. अनिल पालंडेने बरोबर त्या जागेवरती चेंडू टाकून पूर्णपणे रुपेशला खेळून ठेवलंय. त्यामुळे रुपेश मोठा प्रहार करूच शकत नाही. 2 धावा मिळत आहेत. 29 धावा. शेवटचा चेंडू असेल. काय होईल. चौकार मारेल षटकार मारेल. आवळेगाववाल्यांना वाटतंय हा षटकार मारेल. कुडाळवाल्यांना वाटतंय गडी बाद होईल. नक्कीच पण मला वाटतंय नक्की षटकार मारेल आणि त्याच्यामध्ये क्षमता आहे. शेवटचा चेंडू. प्रेक्षकांची तोबा गर्दी या मोरजकर मैदानावरती. वेट अँड वॉच. शेवटचा चेंडू. अनिल पालंडे आकाश सरगावकर सांगतायत षटकार मारतील आणि निर्धाव जातोय. विजयासाठी 30 चेंडू आणि 30 धावा.
चला पंच सामना सुरू करा. इकडे बस ये. 30 चेंडू 30 धावा. चला पंच. चेंडू 30 धावा. सलामीचा फलंदाज अनवर शेख. त्याच्या सोबतीला आलाय तो प्रथमेश केळबाईकर, अमरकांत जांभवडेकर. हा चला राज होऊ दे चालू. 30 चेंडू 30 धावा. पहिला चेंडू अमरकांत जांभवडेकर. मोठा फटका. चेंडू हवेत. मी म्हटल्याप्रमाणे आवळगाव संघाचे खेळाडू गोलंदाज शेवटच्या चेंडू पर्यंत लढणार आणि लढतच. सुंदर झेल टिपतोय गोट्या सावंत. नक्कीच सर्व 11च्या 11 खेळाडू अथक मेहनत करून या इथपर्यंत तुम्ही पोहोचलात. नक्कीच ते सार्थकी लावणार. पहिल्या चेंडूवरती गडबाद सरफराज. सुंदर चेंडू. वेगवान चेंडू. सरफराजला मात्र चेंडू समजत नाहीये. निर्धाव जातोय. 28 चेंडू आणि 30 धावा. पुन्हा एकदा अमर. ओ सुरेख चेंडू. नक्कीच जोरदार होऊ देत. ज्या प्रकारे सामना व्हायला पाहिजे त्या प्रकारे हा अंतिम सामना या मोरजकर मैदानावरती होतोय. सलग 3 चेंडू निर्धाव. ओके अमर पुन्हा एकदा. आता मात्र मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू हवे. चेंडू जातो घोषित क्षेत्रात. आता 1 धावेसाठी. मुंबईवरून एक बक्षीस आलेलं आहे. आमचे मित्र उत्कृष्ट बुवा सिद्धेश परब यांच्याकडून जर का आवळेगाव संघ विजयी झाला तर 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सिद्धेश परब यांच्याकडून. कडावल गावचे रहिवासी सध्या कामानिमित्त मुंबईमध्ये असतात. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ते स्पर्धा पाहत आहे. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा देखील आलेल्या आहेत. धन्यवाद. चौथा चेंडू 1 धाव आलेली आहे. आता मात्र मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू जातोय घोषित क्षेत्रात 1 धावेने. काही फरक पडत नाहीये. नक्कीच 1-1 धावा आली तरी पण नक्कीच धावा झाल्या त्या. 1 गडी बाद 2 धावा. शेवटचा चेंडू असेल. भरपूर अपेक्षा देखील असतील आवळेगाव संघाला की आपला संघ अंतिम सामन्यामध्ये पोहोचलाय. अमर याने फलंदाजीमध्ये जरा नाखुश केलं परंतु गोलंदाजीमध्ये देखील नक्कीच तो आपला करिश्मा दाखवेल. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. चेंडू हवेत होता. सागर देसाई जर्सी नंबर 11. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे आणि धावा झाल्या त्या. एका षटका नंतर 1 गडी बाद 3 धावा. थोड्याच वेळामध्ये आपण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पाहूया कोणता संघ या चषकाचा मानकरी ठरतोय. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आपण समारोप या स्पर्धेचा समारोप करणार आहोत. नवीन गोलंदाज. एक नामवंत असा गोलंदाज. अनुभवी गोलंदाज जो मोठमोठ्या संघांमधून ज्याने प्रतिनिधित्व केलं. राजा सावंत. नक्कीच
राजाकडून देखील भरपूर अपेक्षा असतील आणि हे मैदान राजासाठी देखील लकी मैदान मानलं जातं. विजयासाठी 24 चेंडू आणि 27 धावा. 24 चेंडू 27 धावा. राजाचे 6 चेंडू महत्वाचे असतील. वेगवान चेंडू होता, बॅटची कट लागते आणि 1 धाव मिळते. नक्कीच व्हेरिएशन, नक्कीच प्रत्येक चेंडू हा वेगवेगळ्या प्रकारचा टाकण्यात माहिर आहे हा राजा. 4 धावा झाल्यात. विजयासाठी 23 चेंडू आणि 26 धावा. 23 चेंडू 26 धावा. सोलो प्रकारचा चेंडू बॅटच्या टप्प्यात आलाय. चेंडू त्याचा पुरेपूर समाचार घेतलाय. मॅन फ्रॉम कुडाळ. पुन्हा राजा गोलंदाजीसाठी तयार. आता मात्र आखो टप्प्याचा चेंडू. प्रथमेशला मात्र चेंडू समजत नाही, परंतु यशरक्षक चांगलं होतं. 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 11 धावा. 3 चेंडूंच्या समर्थनानंतर धावा झाल्या त्या 11. 1 षटकार जरा सामन्यामध्ये फरक पडू शकतो. पुन्हा एकदा राजा गोलंदाजीसाठी तयार. मोठा फटका, परंतु चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. 1 धावेसाठी. धाव झाल्या त्या 12. धाव संख्या कमी आहे, परंतु शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल असं मला वाटतंय, कारण अवळगाव संघाच्या गोलंदाजीवरती मला पूर्णपणे विश्वास आहे. शेवटचे 2 चेंडू असेल. नाही 20 फुलटॉस चेंडू. चेंडू हवेत. रुपेश आणि 1 धाव. शेवटचा चेंडू असेल. 13 धावा झाल्यात. अजूनही 17 धावांची आवश्यकता असेल. प्रथमेश 1 षटकार मारलाय त्यांनी या षटकामध्ये. सुंदर चेंडू आणि 1 धाव. षटक संपते. एका षटकाच्या धाव संख्या झाली ती 1 गडी बाद 14 धावा. धन्यवाद डीजे. अमर गोलंदाजीसाठी तयार. फुटबॉल चेंडू होता, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. क्रीडा रसिकांची खुशखबर आहे. प्रशांत स्फोट आवळेगाव आयोजित आमदार निलेश राणे चषक 2026 दिनांक 16 जानेवारी 17 जानेवारी व 18 जानेवारी. स्थळ आहे आवळेगाव पूर्वस मैदान. मोठा फटका. चेंडू हवेत. रुपेश सावंत. चेंडू मात्र सुरक्षित क्षेत्रात पडतोय. चांगला बॅकअप होतोय शुभम सावंत कडून आणि 2 धावा. संघाची धावसंख्येत वाढ. धाव झाल्या त्या 17 धावा. दिनांक 16 ते 18 जानेवारी पर्यंत. स्थळ आहे पूर्वस मैदान आवळेगाव. प्रथम पारितोषिक 15,000, द्वितीय पारितोषिक 10,000. संपर्कासाठी विनय सावंत, सिद्धेश सावंत, रुपेश सावंत आणि निरंजन सावंत. सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे. पुन्हा एकदा अमरकांत. 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धाव झाले त्या 18 धावा. 15 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. काय 3 बॉल झाले. 15 चेंडू 12 धावा.
मोठ्या संख्येने क्रीडा रसिक इथे उपस्थित आहेत, त्या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. 15 चेंडू 12 धावा, 2 मोठे फटके प्रथमेश खेळबाईकर मारू शकतो, परंतु अमरकांत मोठा फटका प्रथमेशच्या बॅट मधून डायरेक्ट चंद्रावर. सहा धावांची आवश्यकता. बाय बाय. चांगला फटका लेग साइडला मारलाय, घोषित क्षेत्र चेंडू जात नाहीये. आता मात्र 5 धावांची आवश्यकता असेल. किती बॉल ठेवले लास्ट? लास्ट बॉल. शेवटचा चेंडू, मोठा फटका, हाय हँडसम रुपेश सावंत गडी बाद.